आपल्याला माझं नेहमीच ते स्वागत या फटाक्याने करत असतात. 2 मिनिटं द्या ते फटाके पूर्ण वाजून जातात. यावर्षी जास्ती प्रेम आलेलं आहे. कार्यकर्त्यांना खूप प्रेम आहे माझ्यावर आणि यावर्षी तर जास्तीत जास्त, कारण नवीन वर्ष आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जल्लोष आणि फटाक्यांना पण कलरफुल फटाके पण चांगल्या आवाजात फुटतात. झालं का? धन्यवाद. प्रथम दिलगिरी व्यक्त करतो, कारण मागचे ज्या लोकांना खरंच जागा अपुरी पडली. दरवर्षीच आमचं नियोजन, आमचं जजमेंट चुकतं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हा माझा समाज आहे ते येत असतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आजच्या या भुईमोसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे बुलंद तो प्रोफेसर उत्तम कांबळे, सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका, माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम करणारे माझे जीवाभावाचे कार्यकर्ते आणि या इथं उपस्थित माझे टीम अनुयायी, खरंच खूप आनंद होतोय. आपला भीमोत्सव उत्सव नात्यांचा, बहुजनांच्या विचाराचा. या बहुजनांच्या विचाराची जर कुठं देवाणघेवाण होत असेल तर एकमेव फक्त स्टेज असेल
तर हा आपल्या बदलापूर शहरातील भीम महोत्सव आपण साजरे करतो. खऱ्या अर्थाने महापुरुषांची या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. या महापुरुषांनी या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी जे बलिदान दिले, जे आहुती दिली, खरंच त्या सर्वांना मानाचा मुजरा. आपण या भीम महोत्सवाचं जेव्हा आयोजन करत असतो, खरंच खूप चांगली संकल्पना आहे. हे 90 वर्ष पहिल्याच वर्षी आम्ही आमचे सरपंच सुखदेव गायकवाड यांच्याकडे गेलो होतो. ही मॅनेजमेंट कार्यकर्त्यांची टीम घेऊन गेलो होतो आणि तिथे त्यांना विचारलो तर आज या वर्षी आम्ही भीम महोत्सवाचं आयोजन केलं आहे. तर त्यांनी लगेच सांगितलं का तुम्ही नक्की करा. त्याचे साक्षीदार माझे दादा संजय गायकवाड पण आहे, नाना जाधव पण आहेत. त्यांनी विचार केला का चला आपण ह्या मुलांना प्रोत्साहन देऊ आणि तुम्ही भीम महोत्सव सर्व समाज कसा एकवटलाय हे आम्ही सुद्धा आमच्या उघड्या डोळ्यांनी बघत बसू. पण हे 90 वर्ष आहे. दादा तुम्ही सर्व वरिष्ठ आदर्श आमचे धनंजय दादा असतील, सर्व वरिष्ठ आज बघताय का रेकॉर्ड ब्रेक पब्लिक झालेली आहे. या समाजाची ताकद या बदलापूर शहरामध्ये एकवटलेली आहे. आपण सातत्याने धावपळीच्या जीवनामध्ये काही व उंच काम करत असतो. आपल्या आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी सुद्धा मोठं काम केलं पाहिजे. खरंच आपण म्हणतो ना का आपल्या मुलांनी थोर व्हावं तर थोरांनी सुद्धा थोर व्हावं लागतं. हे आपण कधी पालक म्हणून या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत नाही आणि मुलांशी मूल म्हणून आपण वागत नाही. त्याची तफावतचा फटका कुठेतरी आपल्याला बसत असतो. आपण हा सर्वांनी तो विचार केला पाहिजे का आपण एकत्र येऊन हे सर्व का घडतं, कसं घडतं, तर येणाऱ्या पिढीला याचा फटका बसणार नाही. बाबासाहेबांची परिस्थिती नव्हती. बाबासाहेबांना मॅट्रिकच्या परीक्षेला तालुक्याला जायचं होतं. तालुक्याला सर्व कुटुंब घेऊन जाता येत नव्हतं. मग रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तालुक्याला घेऊन गेलं. तिथे एक भाड्याने खोली घेतली आणि त्या खोलीमध्ये ते थांबले. सकाळी बाबासाहेबांचं 11 वाजता पेपर होत होता आणि 3 वाजता ते परत येत होते. रामजी बाबा त्यांना सर्व जेवण बनवून घेत होते. जेवण बनवून परीक्षेला जाऊन आल्यानंतर जेवणाच्या ताटावर बाबासाहेब बसले असताना रामजी बाबांनी त्यांना जेवण दिलं. जेवण झाल्यानंतर आंबेडकरांनी विचारलं, बाबा तुम्ही कधी जेवणार? तुमचं जेवण झाल्यावर मी घेतो जेवण. पुन्हा बाबासाहेब अभ्यासाला गेले. पुढच्या दिवशी परत 11 वाजता पेपरला गेले आणि पुन्हा 3 वाजता वापस आले. पुन्हा रामजी बाबांनी त्यांना जेवण वाढलं. जेवल्यानंतर पुन्हा बाबासाहेबांनी त्यांना विचारलं तर बाबा तुम्ही कधी जेवण घेणार? तुमचं झालं की मी जेवण घेईन. पुन्हा 3ऱ्या दिवशी असंच घडलं. 11 वाजता बाबासाहेब गेलेले, 3 वाजता परत आले आणि जेवत असताना पुन्हा त्यांना प्रश्न पडला तर बाबा तुम्ही जेवण कधी घेणार? तुमचं झालं की मी जेवण घेतो. बाबासाहेबांना तिथं प्रश्न पडला. 3 दिवस झाले. मी जेवण झाल्यानंतर बाबा बोलतात का मी जेवून घेतो. पण मी जेवल्यानंतर त्या टोपलीत भाकरीच शिल्लक राहीत नाही तर मग बाबा कसे काय जेवतायत? मित्र तिकडून फिरून जाणार. त्यांनी जाऊन बाबांना प्रश्न विचारला बाबा मी जेवल्यानंतर ह्या भाकरीत या टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहीत नाही तर तुम्ही कुठने जेवता?
तुम्हाला भूक लागत नाही का? तुम्हाला त्रास होत नाही का? बाबा सांगा ना बाबा, तुम्हाला त्रास होत नाही का? तुम्हाला भूक लागत नाही का? रामजी बाबा बोलले तर बाबासाहेब या भाकरीने माझी भूक भागणार नाही. तुम्ही इतके मोठे व्हा का तुमच्याकडे बघताना मला मान उंच करून बघावं लागेल आणि या सर्व दुनियाला तुमचा जय जयकार होईल. विद्वान व्हाल तेव्हा माझी भूक भागेल. या भाकरीने माझी भूक भागणार नाही. इतकी तळमळ ह्या बाबासाहेबांच्या वडिलांमध्ये होती आणि अशीच तळमळ आपल्या सुद्धा आई वडिलांमध्ये असते. त्यांना सुद्धा असं वाटतो तर बाबा माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत, विद्वान झाली पाहिजेत. अशाच त्या खस्ता खात असतात. सकाळी उठून कामाला जातात. कामावरनं येऊन उपाशी पोटी ते आपलं अर्धपोट मारतात, पण मुलांना चांगलं संगोपन देतात का माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत, माझी मुलं चांगली घडलीच पाहिजेत. हे सर्वात मोठं सर्वात महत्वाचं आहे. आणि आपणही सुद्धा मुलं म्हणून त्यांच्या सर्व स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. आपलं सामर्थ्य जाणलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांचे 16व्या वर्षीमध्ये त्यांचे सामर्थ्य त्यांना दिसलं. 16व्या वर्षामध्ये काही जण असेच कधी जर त्यांना विचारलं तर का रे बाबा तुझं कसं काय झालं, तू कसं काय प्रॉब्लेम तुला झाले, तेव्हा तो बोलतो का माझी परिस्थिती नव्हती. तू गब्बस. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती बिघडवतो आणि माणूसच परिस्थिती घडवतो. ही वस्तुस्थिती. बाबासाहेबांचे खूप श्रीमंत नव्हते, कोट्याधीश नव्हते. अरे बाबासाहेबांना पुस्तक सुद्धा घेता येत नव्हतं. रामजी बाबा उपाशी पोटे राहून त्यांना एकदा पुस्तक घेत होते. पण बाबासाहेबांचं खरं गुण होतं का त्यांनी एकदा वाचलेलं पुस्तक 5 ते 10 वर्षानंतर त्यानं जर त्या पुस्तकाचा प्रश्न विचारला तर ते अचूक उत्तर देत होते. का 355 नंबर मधला पान, पॅरेग्राफ नंबर 4 आणि त्याच्यामधलं दुसरं वाक्य हे ते बरोबर सांगत होते. इतकी गुणवत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये. ती कुठून आली? ती वर्ण आली का? कदाचित त्यांना जास्ती दिली असेल, पण नाही, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमवली. परिस्थितीला धरून त्यांनी कमवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी त्यांना पुस्तकं मिळत नव्हती, वाचण्याची खूप आवड होती, पण जर एखादं पुस्तक भेटलं तर ते असे वाचत असायचे तर आयुष्यात त्या पुस्तकाची त्यांना कधी गरज भागणार नाही अशी पुस्तक वाचवते. एवढं सामर्थ्य, एवढी तळमळ नक्कीच बाळगली पाहिजे आपण सुद्धा. नेहमीच आपण स्वप्न बघितली पाहिजेत, पण मिटल्या डोळ्याने नाही. मिटल्या डोळ्याचे स्वप्न सकाळी गायब होतात आणि उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न झोपही गायब करतात. धैर्य असलं पाहिजे. मी काय केलं पाहिजे, मी कसं केलं पाहिजे, माझं विजन काय असेल, माझं मिशन काय असेल, धैर्य असलं पाहिजे. बस मी असा जन्माला आलोय, मी असा मरणार नाही. माझं सामर्थ्य मी जपलं पाहिजे. या महापुरुषांचे खरंच जेवढे मानू तेवढे थोर उपकार आहेत. ह्या बदलापूरची भूमी असेल, डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी. या महापुरुषांचे पुतळे लागले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा आहे. सोनुलीचे चांगले एवढं स्मारक आहे, हे समाजाने जोपासलं पाहिजे.
तरच या बाबासाहेबांची आपण ज्योत ही सर्व भीम अनुयायांनी काळजी घेतली पाहिजे. 1947 ला 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. 1949 ला डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान अंमलात आणलं आणि 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान हे अंमलात आणलं गेलं आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिगत स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. हवेपेक्षा वेग जास्त होता, हवेपेक्षा वेग त्यांचा जास्ती होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा नेक इरादा त्यांचा होता, असा रामजी बाबांचा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाखात नव्हे तर जगात एक होता. अरे बाबासाहेबांमुळे आम्हाला ताकद आली, बळ आलं, लय बळ आलं या माझ्या या दुबळ्या पोरांना. बाबासाहेबांमुळे तुझ्याने माझ्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला हे बळ आलंय आणि ते पण तुमच्याने आमच्या घरामध्ये. तरच खूप आपण सर्वच या भीमोत्सवाला उपस्थिती लावता. या बाबासाहेबांची पुण्याही आपल्याला घेतो तो श्वास आणि खातो तो घास त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आमच्या नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले, आमदार झाले, खासदार झाले, तर ते योगदान कोणाचं आहे? त्या लाल दिव्याच्या गाडीला योगदान कोणाचं आहे? तर फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. एक जण पुस्तक छाती फुगून स्वाभिमानी चालतोस, चालू शकला नसता. छाती फुगून स्वाभिमानी चालतो, कधी चालू शकला नसता. पोपटा सारखा बोलतोस, कधीच बोलू शकला नसता. अरे उचलले असते आबाळ एवढे डोंगर, पण माझा भीमराय नसता तो हा 20 ग्रामचा पेनी तू उचलू शकला नसता. इतका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माना सन्मानाने सजवले ठेवले. ते संविधान त्यांनी केले, त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना मान सन्मान मिळतो. या निळ्या रक्ताची धमक बघ, तू स्वाभिमानाची आग आहे. निळ्या रक्ताची धमक बघ, तू स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नको कोणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहे. हे भीम महोत्सवाची संकल्पना आम्ही यावर्षी केलेली आहे. यावर्षी 2025 ला आम्ही असंच माझ्या मॅनेजमेंट टीम आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आम्ही प्राधान्य आम्ही खूप शिक्षणाला देतो. आपला मुलगा शिकला पाहिजे, आपली ताई शिकली पाहिजे. आम्ही संकल्पना केली आहे का जे कोणी ज्यांची परिस्थिती नसेल, 1ली ते 10वी आणि 10वी ते 15वी पर्यंत ज्यांना शिकायचं आहे आणि शिक्षणासाठी काही मदत होत नाही किंवा अडथळे निर्माण करतात, तर नक्कीच आम्ही त्याचा विचार करू आणि त्याला मदतही करू. माझा तरुण वर्ग आहे, सरकारी नोकरीसाठी, प्रायव्हेट नोकरीसाठी नेहमी धडपड करत असतो. माझं त्यांनाही सुद्धा सांगणं आहे, जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही तोपर्यंत प्रवीण भाऊ तुमच्या पाठीशी फक्त उभा आहे. खरंच काही कुटुंब आहे, जेव्हा मुलीचं लग्न लागतं किंवा ठरतं, त्यांची परिस्थिती नसते आणि परिस्थिती नसल्यामुळं काही कुटुंब नर्वस होत असतात. तर समाजाच्या प्रती त्यांना सांगणार आहे का ज्या मुलीचं लग्न ठरल, खरंच तिची परिस्थिती नसेल तर तिला वाटीपासून, चमच्यापासून तर टीव्ही पासून तर बेड पर्यंत प्रवीण राऊत तुम्हाला सर्व पुरवल्या जाईल. आणि माझे सिनियर सिटीजन असतील, माझा समाजात असे संस्कार शिकवले नाही आणि आमची ही महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा नाही. जर माझ्या सिनियर सिटीजनना त्यांची मुळं सांभाळत नसतील तर हा प्रवीण भाऊ तुमचा मुलगा म्हणून तुमचे संगोपन केलं जाईल.
आम्हीही 2025 मध्ये आमच्या सर्वच मॅनेजमेंट टीमनी हे संकल्प केला तर आपल्या समाजाप्रती आपण असं चांगलं काम केलं पाहिजे आणि नक्कीच आम्ही हे चांगलं काम करणार. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आले, खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. माझ्या सुखात, माझ्या दुःखात, माझ्या संघर्षात नेहमीच तुम्ही माझ्या बरोबर असतात. माझी ही जीवाभावाचे जे माझे कार्यकर्ते आहेत नेहमीच माझ्या बरोबर असतात. खरंच मी समाजाला नतमस्तक होतो. असंच प्रेम तुम्ही माझ्यावर करत राहतील. नक्कीच मी पुढच्या वर्षापर्यंत 10 वर्ष होईल. जास्तीत जास्त जागेचा वापर कसा होईल आणि जास्तीत जास्त माझा समाज या संख्येने कसा उपस्थित राहील. माझ्या समाजाची ताकद तुम्ही सर्वांनी बघितली असेल. या ठाणा असो, रायगड असो, का नेरळ आणि कर्जत भाग असो, पार पनवेलपर्यंतचे बॅनर समाजाने लावलेले आहेत. इतकी मोठी ताकद माझ्या समाजाची. नक्कीच पुढच्या वर्षी चांगला विचार केला. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद प्रवीणजी भाऊ राऊत. अगदी आपण पाहतो अत्यंत सुंदर विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले. तो वाचाल तर वाचाल अर्थातच